सर, एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये चांगला नगरसेवक का एक नगरसेवकमुळे किती फरक पडतो काम करण्याच्या ह्यानी, की चांगलं असेल तर मग खूप काही चांगलं करता येतं आणि तोच जर चांगला नसेल तर मग कसं गणित बिघडत चालतं. त्याच्यावर आम्हाला तुमचा काय अनुभव होता तो सांगाल का? मी ना एक पवार साहेब नगरसेवक होते. मला वाटतं मला बहुतेक एन-सी-पीचे होते असं वाटतं मला. मला ॲक्चुअली रवींद्र पवार नावाचे. हं, ते ते त्या त्यांच्या इतका अभ्यासू नगरसेवक मी आजपर्यंत पाहिला नाही. आणि महत्त्वाचं काय आहे, महापालिकेचा जो ॲक्ट आहे, ज्याच्यावरती 1888च्या ज्या ॲक्टवरती आमची महापालिका चालते, तो इतका फुलप्रूफ आहे, इतका परफेक्ट आहे, हं. की त्याला थोडं जरी कोणी फॉलो करायचं म्हटलं, तर या मुंबईचे सगळे प्रॉब्लेम्स बघता-बघता नाहीसे होतील. इतका सुंदर, जरी तो इंग्रजांनी बनवलेला असेल, तरी त्यामध्ये इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत, की ज्याच्या माध्यमातून आपण इथे रामराज्य आणू शकतो. पण यासाठी जे आता होऊ घातलेले जे एक नगरसेवक आहेत, त्यांनी त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांना खरोखरच जर केमध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवायचा असेल, हं. तर मी सांगेन, की तुम्ही बाबा वाटतं तुम्हाला नगरसेवक या तुम्ही ठीक आहे, महापालिकेचे फायदे आहेत ते वेगळे ते ते तुम्ही त्या उपभोगा त्याबद्दल काहीच आमचं म्हणणं नाही. पण मुंबईकरांना तुम्ही काहीतरी शब्द देऊन मुंबईकरांच्या भरोश्यावरती इथे येऊन बसता, तर त्या मुंबईकरांचा भरोसा नका तोडूत. कारण तुम्हाला थोडं जरी वाटलं आणि आज इतक्या प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टीचं नॉलेज देणाऱ्या गोष्टी तयार आहेत. तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला तुमची कर्तव्य जाणून देणारे गोष्टी आहेत. जी महापालिकेचं आपलं राज्य सरकारचं शेड्यूल आहे 12 हं. नंबरचं. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या 18 तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही काय-काय करायचं आहे. हं. तुम्हाला म्हणजे तुमच्या महापालिकेच्या ड्युटीज काय? महापालिका म्हणजे क्रेडल टू ग्रेव्ह म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्हाला महापालिकाच लागते आणि दाखला हा महापालिकेत नोंदवला जातो, मृत्यू दाखला पण हं. महापालिकेत नोंदवला जातो. मधल्या या जन्म आणि मृत्यूच्या मधल्या काळामध्ये तुमच्या ज्या गरजा आहेत, त्या सगळ्या महापालिकेशी निगडीत आहेत आणि तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये खूपसा आनंद आणू शकता, जर तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या तर. एक तर तुमची तुम्ही ज्या विभागातून येता, त्या विभाग काही खूप मोठा नसतो. हं. तुम्हाला तिकडचे प्रॉब्लेम्स माहीत असतात, तिकडच्या लोकांच्या अडचणी माहिती असतात आणि ते सोडवणं लिहिली आहे अगदी. कारण महापालिका याबाबतीत खूप सक्षम आहे.